नमस्कार मंडळी. माझं नाव बालाजी दावणगावे. मी आलो होतो वलांडी जे आहे आमचं गावच्या जवळ आहे, तिथं आमचं सरकारी हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलची कंडिशन काय तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. मी माझ्या आत्ताना डोळ्यामध्ये कचरा गेला आहे म्हणून इथं आलो होतो. ते बोलले की प्रायव्हेट हॉस्पिटलला जावा, जिथं आय केअर म्हणजे जे डॉक्टर आहेत डोळ्यांचे तिथं जावा बोलले. आणि तुम्हाला कंडिशन दाखवतो काय म्हणजे काय नेमकं. इथं वॉशरूम नाही आहे, वॉशरूम पाण्याचं. ठीक आहे. बघा कोण आहे आमदार खासदार, कुठं बसलेत, कुण्या ए सीमध्ये बसलेत. बघा कुठं आहे सरपंच, कुठे आहेत, कित्येक गाव आहेत आता ह्या हॉस्पिटलवर डिपेंड. ठीक आहे. दाखवतो कंडिशन. चला. हे बघा. ठीक आहे. स्टाफ तर एक पण नाही आहे, एक डॉक्टर आहे आणि एक नर्स आहे. ठीक आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असतील म्हणून ते नसतील, पण हे कंडिशन आहे. वॉशरूम नाही, वॉशरूम एक नंबरचं. कुठे पालकमंत्री आपले अजित पवार है ना, आपले कलेक्टर साहेब कोण आहेत लातूरचे. कुठे हे कंडिशन आहे. बाथरूमची कंडिशन बहुतेक बाथरूम आहे, ही वॉशरूम आहे शायद. बघा कंडिशन. अरे बापरे, खतरनाकच्या खतरनाक. ही वॉशरूम आहे साहेब, वॉशरूम आहे सरकारी हॉस्पिटलचं, गव्हर्मेंट हॉस्पिटल वलांडी, तालुका देवणी, डिस्ट्रिक्ट लातूर. विलासरावांचे गावापासून फक्त 90 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आणि ह्याच्यामध्ये नाही म्हणत तर 10 ते हे ॲम्ब्युलन्स. आता हसाव, रडाव, मराव, पडाव, काय करावं. बघा कोण आहे इथं, सिक्युरिटी गार्ड नाही, काहीच नाही. मी ओपन फिरतो आहे. ठीक आहे. मी जस्ट आलो म्हणून समजलं मला. प्राथमिक आरोग्य केंद्र वलांडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. हे पूर्ण इथं मुतायला सुद्धा जागा नाही बरं का. इकडं आता जे रेसिडेन्सी आहे म्हणजे ह्या गव्हर्मेंट हॉस्पिटलचीच असेल, ती किती चकाचकीत आहे. हे पूर्ण हॉस्पिटल आहे बरं का. हे किती चकाचकीत आहे कारण इथं राहतात लोक, आणि इकडे जे आहे ते गरीब लोक येतात आमच्यासारखे, कधीतरी करणार म्हणजे असं कधीतरी गावाकडे येणार गरीब लोक आमच्यासारखे आहे ना. आता हे रेसिडेन्सी ठीक आहे, किती चकचकीत आहे ना, म्हणजे माणसं राहतात भाऊ. हे इकडे समजते आपल्याला. हे पूर्ण त्याचंच आहे, हॉस्पिटलचंच आहे. कर्मचारी निवास टाईप 2, केंद्र वलांडी, तालुका देवणी, डिस्ट्रिक्ट जिल्हा लातूर. ठीक आहे. हे असं वलांडीचं हॉस्पिटल. ठीक आहे. बघा काय कंडिशन आहे बघा. थोडंसं लक्ष द्या. आमचे रितेश देशमुख साहेब, अमित देशमुख साहेब, वलांडीचे कोण आहेत प्रभाग इथले, आता कोणतरी असतील. इकडे एक ॲम्ब्युलन्स लागले, इकडे आपण जाऊ. हे बघा म्हणजे लोक मेले तरी चालेल, पण ॲम्ब्युलन्स चालू करणं, त्याचा सिक्युरिटी गार्ड, त्याचा ड्रायव्हर, एनिथिंग काहीच नाही आहे, काहीच. महाराष्ट्र शासन लिहिलं फक्त ॲम्ब्युलन्सवर. जाऊ द्या, तेवढ्या अडचणी जायचं नाही आपल्याला. पण एक जस्ट ओव्हरव्ह्यू दाखवतं आहे. बघा साहेब लक्ष द्या. गरीब मरतेत, आमचे मायबाप शेतात काम करूनच मरते. आम्ही मरतो आहे, आम्हाला जॉब नाही आहे, गव्हर्मेंट भेटला पण नाही. आरक्षण भेटते म्हणते, आरक्षण पण नाही भेटला. हे कंडिशन आहे पूर्ण. आपण झालं तर ना डॉक्टरला सुद्धा आपण बोलू, सर काय आहे कंडिशन आहे ना. आता लोक म्हणतील आहे वॉशरूम तुम्हाला नाही सापडलं, पण ठीक आहे. ही रेसिडेन्सी खतरनाक आहे, पण हॉस्पिटलचीच थोडं मला दशा थोडी काय. बघा पालकमंत्री अजित पवार साहेब, आंदोलन करायच्या ह्याच्यावरती आम्हाला आणू नका. आमची जे नवीन पिढी आहे त्याला थोडं समजून घ्या. ह्या कंडिशनमध्ये हे पिढी नाही जगू शकत. तुम्हाला वोट पाहिजे असेल तर काहीतरी चेंज करायचा. सौर प्लांट पण लावला आहे, बरी लाईट पण चालू आहे, पण वॉशरूम नाही आहे. असेल मध्ये काय माहीत नाही. चला भेटू.